आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ या ठिकाणी काँग्रेसकडून आंदोलन केलं जात आहे आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची धरपकड जी आहे ती आता या ठिकाणी पोलिसांनी सुरू केल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। हे पोलिसांनी आता या कार्यकर्त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि एकंदर जर या ठिकाणी बघितलं तर ज्याप्रमाणे हे आंदोलन काय मुर्दाबाद हेमंत बिस्वा यांनी आमचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं जे अपमानकारक वक्तव्य केलं त्याचा आम्ही निषेध करतो। या ठिकाणी आपण बघू शकतो की पोलिसांकडून या कार्यकर्त्यांना उचललं जात आहे। या ठिकाणी पुतळा जाळण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आलेला होता आणि आंदोलन जे आहे ते आक्रमक झाल्याचं चित्र आता या ठिकाणी पाहायला मिळते आहे। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी या ठिकाणी केली जात आहे। हेमंत बिस्वा यांनी जे आहे ती माफी मागावी अशा प्रकारची मागणी घेऊन हे कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळते आहे। युवक काँग्रेसचे हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी या आंदोलनात सहभागी झालेले होते आणि देवडिया काँग्रेस भवनच्या जवळ हे आंदोलन करण्यात आलं। मात्र तिथून पुढे चालत हे कार्यकर्ते जे आहे ते या चौकापर्यंत आले आणि या चौकामध्ये ते जर आपण बघितलं काय ये सगळं ये जो भी लोकतंत्र की हत्या करने का प्रयास किया जा रहा है भारतीय जनता पार्टी की तरफ के लोगों से, और हेमंत बिस्वा जी ने जो मल्लिकार्जुन खड़गे जो हमारे राष्ट्रीय अध्यक्ष उनके बारे में जो अपशब्द कहे, ये दलितों का अपमान है, ये संविधान का अपमान है और युवक कांग्रेस का पुरजोर विरोध करती है। या ठिकाणी आपण जर बघितलं तर कार्यकर्ते अशा प्रकारे रस्त्यावर बसलेले आहे। पोलीस त्यांना जे आहे ते ताब्यात घेताना या ठिकाणी पाहायला मिळते आहे। हे म्हणजे एक प्रकारे काँग्रेसने जे आहे ते या ठिकाणी आक्रमकपणे या आंदोलनाची सुरुवात केल्याचं चित्र पाहायला मिळते आहे। कॅमेरामन साई सुनील ढगे, TVN मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।